आपण नेहमी बघतो की आपली सगळ्यांचीच जीवनशैली खूप बदलली आहे हल्ली. आणि त्या बदललेल्या जीवनशैलीमुळे जे काही आपल्या आरोग्यविषयक समस्या आहेत ते या बहुतांशी या जीवनशैलीचंच बाय प्रोडक्ट आहे. त्यातलंच एक बाय प्रोडक्ट आपण आज बघणार आहोत, व्हेरिकोज वेन्स. भलेच ते बऱ्याचदा खूप उभं राहायला लागतं अशा व्यवसायात काम करणारी लोक असोत, किंवा पाळी जाण्याचं वय मेनोपॉज ज्यांचं जवळ आलंय अशा स्त्रिया आहेत. आत्ता अलीकडे परवा तर अगदी तरुण वयात सुद्धा व्हेरिकोज वेन्स आहेत म्हणून त्याची तक्रार आहे म्हणून आपल्याकडे एक रुग्ण आलेला. तर हल्लीची बदललेली जीवनशैली आहे आणि त्याच्या अनेक आरोग्याच्या समस्यातला एक बाय प्रोडक्ट जे हल्ली खूप कॉमन आहे ते म्हणजे व्हेरिकोज वेन्स. आपल्याकडे व्हेरिकोज वेन्स जेव्हा एखाद्या रुग्णाला पहिल्यांदा व्हेरिकोज वेन्सचा त्रास होतो तेव्हा एक प्रकारचं वैवर्ण काळसर लालसर पॅच पायापाशी यायला लागतो. त्या पलीकडे मग तिथे वेदना होणं हा एक भाग सुरू होतो आणि त्याही पलीकडे व्हेरिकोज अल्सर्स हे सुद्धा होतात. गेल्या 26 वर्षामध्ये व्हेरिकोज अल्सर आहे तो बरा होत नाही. त्यासाठी लेझर वेगवेगळे शस्त्रकर्म करूनही बरे न होणारे बरेच रुग्ण आपल्याकडे जळवा लावणं या गोष्टीने सहज बरे झालेत. हो, पण त्यासाठी खूप आवश्यक आहे की दिलेल्या डाएटचा बदल, तुमच्या जीवनशैलीतला बदल तुम्ही पाळायला हवा. व्हेरिकोज वेन्स होतात का? तर आपल्या आयुर्वेदाप्रमाणे रस रक्त आदी धातू जे आहेत त्यातला सकसपणा हा आपला कमी झालेला आहे आणि त्यामुळेच व्हेरिकोज वेन्स या होता आहेत. प्रत्येक रुग्ण परत्वे कारण वेगवेगळं आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाला खूप व्यसनांचं प्रमाण आहे आणि व्हेरिकोज वेन्सचा त्रास झालाय. एखादी रुग्ण आहे मेनोपॉज आहे आणि व्हेरिकोज वेन्सचा त्रास झालाय आणि पेन होत आहे खूप. एखादा रुग्ण आहे डायबिटीज ब्लड प्रेशरची औषधं खूप चालू आहेत, त्यात व्हेरिकोज अल्सर आहे आणि त्यामुळे तो व्हेरिकोज अल्सर बरा होत नाही. असं रुग्णानुसार कारण वेगवेगळं असतं, त्यानुसार आपण त्याला वेगवेगळे औषध उपचार देतो, त्याचं कारण सुद्धा थांबवतो आणि मग त्यासोबत खूप उपयुक्त चिकित्सा ज्या आपण त्या रुग्णाला देतो, जसं वमन आहे, विरेचन आहे, यासारख्या शुद्धिक्रिया आहेत, बस्ती आहे आणि जळवा आणि लेप. जळवा आणि लेप ह्या एकदम फायदेशीर चिकित्सा व्हेरिकोज वेन्ससाठी आहेत ज्या लोकली काम करतात आणि वमन विरेचन बस्ती सारख्या चिकित्सा सार्वजनिक कारणांवर काम करतात. या सगळ्या चिकित्सांमुळे मी म्हटलं जसं जे मूळ कारण आहे चांगला सकसपणा रस रक्तादी धातूंचा तो सुधारतो आणि आतलं जे इंटरनल प्रेशर आहे वेन्सचं ते कमी होतं, आपल्या रक्ताचं संवहन सुधारतं. बऱ्याचदा व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम हा कंबरेकडच्या खालच्या भागांना होतो. त्याचं कारण साहजिक आहे, हृदयापासून जेवढा अवयव लांब आहे तेवढं रक्ताभिसरणाचा भाग याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्ती ऍक्ट होतो आणि ते कमीच क्वालिटीने होतं. मग आतलं प्रेशर कमी झालं, रसरक्तादी धातू सुधारले या पद्धतीने या ट्रीटमेंटने. आपल्याकडे आपण जळवांसारखंच एक लोकली अप्लाय करणारं व्हेरिकोज वेन्ससाठी एक क्रीम पण केलंय, ते पण सुरेख आहे. ते तुम्ही लावलं, वरनं क्रीम लावणं, वेगवेगळी सिद्ध तेलं त्याचा वापर करणं, पोटातनं घ्यायच्या गोळ्या ज्याने रसरक्तादी धातू त्याचा पोत सुधारेल, कारणं कमी करून टाकणं, काफ रेजेस सारखे छोटे व्यायाम किंवा जॉईंट मुवमेंट करणं यासारखे व्यायाम करणं आणि या शुद्धिक्रिया जर आपण केल्या तर आपल्याकडे येणारे रुग्ण बऱ्याचदा 7 ते 14 ट्रीटमेंटच्या सेशन नंतर बऱ्यापैकी पूर्ण बरे झालेले असतात. पण तसं असलं, त्यांचं लक्षण जरी पूर्ण केलं तरी आपण त्यांना ऍडवाइस करतो तुम्ही 2-3 महिने हे सुरू ठेवा. मग ते ठेवल्यावर त्यांची जी तक्रार आहे व्हेरिकोज वेन्सची, मग कदाचित ते फक्त वैवर्ण स्किन डिस्कलरेशन असेल किंवा तिथे पेन होतं रुग्णांना किंवा अगदी अल्सरही असेल तर ते समूळ त्याचा मुळापासून सहज नायनाट होतो. म्हणून यासारख्या इतक्या सद्य फलदायी मुळापासनं काम करणाऱ्या या औषधांचा ट्रीटमेंटचा जर तुम्हाला तुमच्या माहितीत कोणालाही व्हेरिकोज वेन्सचा जर त्रास असेल तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. व्हेरिकोज वेन्सचा आजार जेव्हा अगदी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आहे, अगदी छोटं तर डिस्कलरेशन आहे किंवा स्लाइट पेन आहे, तर आपली स्वभावताच अशी टेंडन्सी असते की आपण दुर्लक्ष करतो कारण त्याने आपल्या रोजच्या रुटीनमध्ये काही चेंज होत नाही. पण इथेच सगळ्यात महत्वाचं आहे, आपण ही छोटी गोष्ट दुर्लक्षित करू नये. त्याचं कारण असं, आपल्या शरीराचं स्वतःचं एक मेकॅनिक्स आहे आणि जेव्हा हृदयापासूनच्या लांबचं रक्त जेव्हा नीट त्याचा प्रवाह परत हृदयाकडे चांगला होत नाहीये आणि आपण जर ते दुर्लक्ष करत राहिलो तर हेच कारण पुरतं हृदयाच्या किंवा यकृताच्या मोठ्या आजार व्हायला. एखाद्या तुमच्या रसरक्तादी धातूंवरचं जे प्रेशर आहे ते इतर शरीराच्या सिस्टीमवर पण प्रेशर करायला लागतं आणि त्यांच्या कार्यात सुद्धा बिघाड करायला लागतं. म्हणून
जर व्हेरिकोसचा आजार तक्रार तुम्हाला जाणवली तर वेळेस तुम्ही सावध व्हा आणि त्याचा मुळापासून नायनाट करा.